हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉगिंग परत स्टार्ट करते आणि मी म्हणजे आम्ही सगळेच रेडी होऊन चाललो आहे. कुठं? नाशिकला. नाशिकला का चाललो आहे तर थंबनेलवरून कळालं असं ना, मी नाशिकला का चाललो आहे. सुनील दादांच्या लग्नाची शॉपिंग सुरू केली आहे आम्ही हळूहळू थोडी. तर तीच करायला आज चाललो आहे. म्हणजे आज त्यांचे कपडे बघायचे, काही आम्हाला आवडले तर आम्ही पण घेणार आहे. बघू मग कशी होती शॉपिंग, दिवस कसं जातोय सगळेच आम्ही. मी हे बबलू दादा, त्यांची वाईफ सायली, सुनील दादा आणि सचिन दादा. तर जातोय आम्ही, आवरलंय सगळं. आत्या येतो, जाऊन येतो लवकर. बाय बाय. फोटोशूट. दुकानचं नाव काय? के फॉर काठियावाड. तिथं आलोय आम्ही शॉपिंग करायला. जस्ट आलोय. परत त्यांना उत्स्फूर्तता आलेली आहे ब्लॉग चालू करायची. सगळे बसलोय. सायली पण आहे, सायली दिसत नाहीये. आणि आता शॉपिंग चालली. इतकं भारी आहे पण त्याची प्राइस पण खूप भारी आहे. सुनीलचा चेहरा मोडून गेला डायरेक्ट. येवल्यामध्ये एवढे भारी कपडे भेटतात. सगळं महाराष्ट्रातून लोक येतात येवल्यामध्ये शॉपिंग. आणि आम्ही आलोय नाशिकला. पण घर की मुर्गी दाल बराबर. हा एक्सपिरियन्स भारी. पण मी पहिल्यांदा एवढं मोठं दुकान बघितलंय, जे वेगळंच आहे काहीतरी. हो ऐका ना, आम्ही तिकडच्या साईडनी जाऊन आलो, वुमन्सचं बघून आलो. पडदा लावायला लावलेला. तिकडे खूप भारी आहे. नेणार का? विमेन सेक्शन में नहीं जाना आज, हम सिर्फ दिल्ली की शॉपिंग. हम गए थे, देख के आएंगे सिर्फ. दादांसाठी एवढे ड्रेस दाखवले, त्यापेक्षा काही त्यांना एक आवडलाय शेरवानी, तर ते गेले ट्राय करायला. बघूया कसा दिसतो आता ट्राय केल्यानंतर. नुसता कपलचा चहा होता. प्रायव्हसी ब्रिज होते सचिन. मोठा तो मी तिकडे दादांचे जॅकेट्स बघतोय आम्ही. जॅकेट्स नाही, जोधपुरी ना. दादा सारखा मोबाईल पाहत राहतो. मोबाईल बायकोचा आहे ना, पप्पाचा आहे ना, भावाचा आहे. कोण बिल द्यायच्या वेळेस कळत तुला मी कोणा. आवडते का ड्रेस? हा आवडते. तुम्ही सांगितलं ना तो भारी होता. माहितीच सगळ्यांना. सायली, अरे बघू सायली आहे आमच्या घरची नवीन सून. आमच्या हिंदी ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही. हा नवीन सुनी. जेव्हा माझे ब्लॉग बंद होते तेव्हा आम्ही यांच्या लग्नाची तयारीत होतो. माझ्या ब्लॉगचं प्रमोशन करते नंबर सांगतो. आणि यांचं लग्न सगळं स्वप्नील जाधव ब्लॉग्स मध्ये आलेलं आहे. तर ही सायली आहे माझी 2 नंबरची जाव. आणि आता आम्ही आलोय शॉपिंगला. 2 जणी आलोय दिराला घेऊन शॉपिंग करायला. सगळी शॉपिंग हळूहळू. 2 ड्रेस फायनल झाले. आता अजून एक 3रा ड्रेस बघायला जायचंय. ह्याच दुकानाच्या दुकानमध्ये पण खालच्या फ्लोअरला आहे. तर मग आता तो बघू, काहीतरी जेवण वगैरे नाश्ता करू आणि मग अजून बघू कोणते त्यांना ड्रेस घ्यायचे आणि मग जाऊ. हे अँटिक बघा. बसता कोणाचा, हाऊस कोणाची चालली. बघा इकडं. हा ते लाजू राहिले ते. सिरियसली छान वाटतंय मस्त वाटतंय बबलू खरंच. अरे खरंच कलर भारी. काय बघते तुम्ही सांगा बरं. मग तू घेतो का? ठीक आहे मी घालतो, मला काय प्रॉब्लेम. ट्राय करून बघा, आवडलं तर घेऊन टाका. खरंच भारी. ओ वाव, एक नंबर दिसतो. सायली म्हणते बघ छान दिसतो, छान दिसतो. घेऊ का? घेऊ. 2 ते खुळखुळे घ्यायला लागतील फक्त. एवढं पण वाईट नाहीये. तो ऑफर मध्ये तो पीस कितीला भेटेल? 1000 1,500 सारखा घ्यावा लागेल. किती महागाचा असलं ना. तर आता आम्ही पेरूची वाडी इथं मिसळ खायला आलोय.
शॉपिंग तर ऑलमोस्ट सगळीच झाली सुनील दादांची. इथं तर काय बघा, करायची का राईड? तुम्हीच आमच्यात सगळ्यात छोटे. हा तुम्ही रडा, मला राईड करायची, मग सगळे करते. मला ते काय म्हणाल माहिती का, आपल्या तळे सुडीत तुम्हाला चाला, मला राईड करायची. जा ना, तुझा हट्ट नाही पुरवायचं मग कोणा. आयो लई डिसेंट. त्या पुलावरून तू बाय कसं आहे, हा फोटो बिटो काढू काय? गर्दी होईल आमच्या गाडीमध्ये. नाही मस्त फोटोशूट. परत कॅमेरा स्वच्छ करत जा. परत गाडी नाही. मिसळ खाऊन झाली आणि आता मी चाललोय असंच पेरूची बाग फिरायला. हे तिकडून काय माहिती. तर आम्ही मिसळ खाल्ली आहे. पुढे कशी होती क्वालिटी मिसळ? बेस्ट होती, ठीकठाक होती. मला पण एवढी नाही आवडली, यांना आवडली जास्त. आता पुढचा प्लॅन आहे, आम्ही चाललोय घरी. स्ट्रॉबेरी टेस्ट करते पाय. हाँ मावशी, कसे घ्यायची का विचार ना. 50 ला किती पावशेर का? ये 50चे. जात आता खाऊ गाडीत. मावशींकडे भाजी वगैरे विकायला. इथे ना या पेरूच्या बागेतले जे प्रॉडक्ट्स आहे ना, जसं पेरू झाले, पेरूचे आईस्क्रीम, आसपासचे शेतकरी द्राक्ष वगैरे विकता, पुन्हा ज्यूस वगैरे सगळ्या अशा गोष्टी तिथं. वैभवचं कॉल येतं मला, ते मागं थांबले असतील ना. कशी रे? थोडी खट्टी आहे बट अच्छी आहे. अरे मराठी दे. पायलचं मराठी. आंबट आहे थोडी पण चांगली, लय भारी लागली. लय दिवस हा आपलं कपल काय माहिती यार कुठं गायब झालं. हा चिडवायचं. चला घेतले का? 50 रुपये दिले का? चला मी पण एक ट्राय करून बघतो. गोड आहे. राईड करून राहिले तिकडे, नंतर त्याला आंबट लागले. राईड करून राहिले तिकडे. आमचं कपल, नवीन लग्न झालेलं कपल गेलंय इथं पाण्यामध्ये एक राईड घेण्यासाठी. तर चला त्यांना भेटूया आणि आम्ही पण राईड घेतो. मग आता काय करणार, ते दोघांना वेळ लागणार आहे तर आम्हाला पण. चला काय घेतलं अजून? लय आंबट लागली नंतर कडाला बुडाला. आणि याच्यामध्ये एक पाण्यामध्ये राईड घेतोय काय बबलून ते बुल राईड. लहानपणी आपण म्हशीवर बसायचो माहितीये ना सचिन. हो बुल राईड. कोणाला बसायचंय? तुम्ही केली का? हा मी केली. मी केली म्हणून तर बोललो तुम्हाला. जा मग तिथं बस, तुझ्यावर राईड करतो सगळे. पाहायला मी बुल राईड करतोय. काय इथं सेल्फी काढायची का? अरे बाप फिर से
अब शेर की बारी, पहलवान की पहलवानची वेळ आता. अरे रे 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 रे. हा हा. मेरे को ऐसे धक धक हो रहा है बाहेर. जा जा जा. हा हळूहळू. मला काय काही चावत नाही. नंबर 3 गदा नंबर 3. हा स्टार्ट. भगवान, अरे यार ये क्या हो गया? मुझे तो खेलना है. नहीं, 2 चांस बाकी है. 2 चांस बाकी है. एक चान्स खेळा फक्त. जाऊ दे या बाहेर. बाहेर या. नाही नाही हो नाही हो नका. खाली नाही पडला तर असं आम्ही दिवसभर शॉपिंग केली, एन्जॉय केला आणि घरी आलो तर रात्र झाली होती. मोबाईलची बॅटरी पण संपली होती. तर हा ब्लॉग मी एडिट करायच्या दिवशी एंड करते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the